सामन्याला आपण सुरुवात करूया. बबलू पाटील आणि राज पाटील हे सलामीची जोडी मैदानात आहे. आजचा जो शेड्यूल आहे तो देखील तुमच्यापर्यंत मी पोहोचवेल. पहिला सामना धनेश इलेव्हन कुक्स आहे त्यांचा अगेन्स्ट जेडी स्पोर्ट्स उंबारडे आणि यात नंतर जो होणारा सामना आहे त्या दोन्ही संघांना देखील विनंती असेल की आपण देखील तयारीत राहा. श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा आणि बघा यात नंतर होणारा सामना श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा त्यांचा अगेन्स्ट टीम जय बजरंग भावाले बी आणि त्यानंतर जय हरी रांजनोली त्यांचा अगेन्स्ट टीम भरोडी आणि त्यानंतर जय महाराष्ट्र भोईरगाव त्यांचा अगेन्स्ट टीम कुशल स्पोर्ट्स सापाड. असं अशा प्रकारे शेड्यूल आहे आणि गेल्या 2 दिवसांमध्ये जर आपण पाहिलं पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला पुढे जाताना जो संघ दिसला जय हिंद क्रिकेट संघ देवरुंग आणि कालच्या दिवसामध्ये न्यू आई एकविरा सावध संघ कालच्या दिवसामध्ये आपल्याला पुढे जाताना दिसला. सामन्याला आपण सुरुवात करूया. पहिल्या दिवसामध्ये जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग, दुसऱ्या दिवसामध्ये न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध आणि आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये सुपर 3 मध्ये दाखल कोण होईल या प्रश्नाचं उत्तर मिळणं आपल्याला बाकी आहे. कारण आज देखील तब्बल 8 संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसणार आहेत. चला उंबरडे टीम त्वरित फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. पहिल्या षटकामध्ये बॉलर तयार होतो. रोहित या फर्स्ट ओव्हर मध्ये तयार होतो. फर्स्ट ओव्हर जर आपण पाहिले तर पॉवर प्ले आहे, फील्ड रिस्ट्रिक्शन्स आहेत. 2 फिल्डर आपल्याला इनफिल्डच्या बाहेर पाहायला मिळतील. बघा पहिली 3 षटकं तुम्हाला विदिन 15 मिनिट्स टाकायची आहेत. जर 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं नाही टाकू शकले तर लास्ट ओव्हर मध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर इनफिल्ड मध्ये ठेवावा लागेल. ही गोष्ट देखील लक्षात ठेवा टीम उंबाडने. सामन्याला आपण सुरुवात करूया. फर्स्ट ओव्हर रोहित आणि स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर बबलू पाटील. अच्छा तिसऱ्या दिवसामधला पहिला बॉल स्लॉक स्वीप खेळायचं होतं. स्क्वेअर लेगला बीट केलं. डीप मध्ये कोणताही फिल्डर नाहीये त्याचा फायदा इथे नक्कीच मिळेल. बॉल जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनचा बाहेर पकला चौकार. चौकार इथे येतो. तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक नव्हता आणि अकवर्ड पोझिशन मध्ये देखील वाटले होते पण तरी सुद्धा स्क्वेअर लेगचा फिल्डरला बीट केलं. पॉवर प्लेचा फायदा इथे बबलूला मिळाला. चौकार येतो. आता बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरी आहे. फ्रंट फूट वरनं पुल देखील केलं होतं. फिल्डर आहेत काऊ कॉर्नर रिजन मध्ये. एक सिंगल रन दरम्यान इथे कंप्लीट केली जाईल. धाव फळक या एका धावे समतीने स्कोर काढता 5 वरती. हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा आपण ज्यांच्या माध्यमातून अनुभवतात. न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध टीमचे अपार मेहनत या स्पर्धेमागे राखली आणि 3 दिवसीय स्पर्धा आणि कोणत्याही गोष्टीमध्ये कमतरता आपल्याला सावध टीमच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं नाहीये. दमदार आयोजन. बॅटच्या आतली गाडा लागली. फानलेगला फिल्डर आहेत उपस्थित. एक सिंगल रन दरम्यान ते कंप्लीट केली जाईल. धाव फळक आता 6 वरती जातो. बघा एखादी स्पर्धा नियोजन आणि आयोजन करणं या गोष्टी फार अवघड आहेत. नुकत्याच जर पाकले गेले तर या सीझन मध्ये आम्ही देखील एक स्पर्धा आयोजित केली. याआधी कधी केली नव्हती. त्या अनुषंगाने भरपूर साऱ्या गोष्टी माहिती देखील नव्हत्या आणि जेव्हा आयोजित केली तेव्हा समजलं की किती मेहनत लागते. आता देखील स्लॉक स्वीप खेळायचा होता. बॅटची इनर एज लागली होती. बबलूचे तेच प्रयत्न दिसतात. जेव्हा जेव्हा बॉल फुल लेंथ आला तेव्हा तेव्हा गुडघा टेकून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातो. बट आता देखील याआधी पहिला एक चौकार जरूर आला पण तो देखील प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक नव्हता आणि दरम्यान हा देखील डॉट बॉल येतो. पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत जर आपण पाहिले तर 50-50 बिकॉज 6 धावा फलकावरती. नेक्स्ट बॉल. आता हार्ड लेन बॉल टाकला होता. पुल करायचा प्रयत्न होता बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट इथे आला नाहीये. लेग बाईज च्या स्वरूपामध्ये मिळेल एक सिंगल. धाव फळक आता 7 वरती. 7 ऑन द बोर्ड. मॉर्निंग सेशन आहे. 4 ओव्हरची मॅच आहे आणि
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आपण जेव्हाही स्पर्धा पाहतो 4 ओव्हरच्या मॅचमध्ये मिनिमम 10 रन पर ओव्हर जरी तुम्ही बनवतात तरी सुद्धा तो देखील एक चांगला टोटल या क्रीडांगणावरती मानला जातो आणि त्या अनुषंगाने जास्त काही अतिरिक्त करण्यापेक्षा माइंडमध्ये 40 हा आकडा ठेवावा लागेल आणि त्याप्रमाणे बॅटिंग करावी लागेल. कारण जेव्हा एखादा टार्गेट तुम्ही माइंडमध्ये ठेवता की आपल्याला 40 पर्यंत पोहोचायचं आणि विकेट्स हातामध्ये ठेवता तर त्या 40च्या 50 देखील बनवू शकतात. हा ऑन साइडला फटका, लॉफ्टेड फटका स्लॉट मध्ये होता आणि थेट पाठवला बाजूला प्लॉट मध्ये. या तिसऱ्या अंतिम दिवसाचा हा पकला मोठा फटका, षटकार. षटकार येतोय. धाव फळक आता 13 वरती. अजून देखील जर पाकले गेलं तर या फर्स्ट ओव्हर मध्ये एक चेंडू अजून देखील ओव्हर कंप्लीट. बघा फर्स्ट ओव्हर जर आपण पाकलं एक चौकार एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा बनवला गेला. एक चांगली सुरुवात आपल्याला धनेश 11 कुकचे टीम्स इथे पाहायला मिळत आहे. यानंतर होणारा जो सामना आहे श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट आपल्याला अजय बजरंग भावाले बी टीम इन ॲक्शन मध्ये दिसणार आहे. सो दोन्ही टीम्सला विनंती असेल की आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. पण या सामन्याचा जर आपण विचार केला तर सध्याच्या घडीला डॉमिनेटिंग बॅटिंग फर्स्ट ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कारण 13 धावा फर्स्ट ओव्हर मध्ये आल्या. सेकंड ओव्हर निखिल दरम्यान बॉलिंग मार्क वरती तयार होतात. निखिल येतात या दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग करण्यासाठी. आता जर पाकले गेले फील्ड रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. फक्त 4 फिल्डर इनफिल्ड मध्ये पाहायला मिळतील आणि इतर जे फिल्डर आहेत ते आपल्याला डीप मध्ये बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळतील. त्यामध्ये जे फील्ड प्लेसमेंट ठेवले गेलेत एक लॉंग ऑफला विकास आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑन आहे काऊ कॉर्नर लाईक फिल्डर. डीप मध्ये मिड विकेट लाईक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे एक फिल्डर आपल्याला डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील पाहायला मिळतो. इनफिल्ड मध्ये कव्हर आहे पॉइंट थर्ड मॅन फाईन लेग. सेकंड ओव्हर पगलास बॉल स्विच हिटचा फटका. स्विच हिट अँड स्वीट हिट बिकॉज पॉइंट चा फिल्डर इनफिल्ड मध्ये होता. त्याचा फायदा इथे बबलूला मिळेल. बॉल जातो बॅकवर्ड पॉइंट रिजन बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. सतरावरती जाऊन पोहोचलं. विकेट इथे काढावी लागेल. विकेट जर नाही काढली तर रन्स थांबवणं देखील अवघड आहे. आता तर स्टेप आउट झाले होते. अगदी स्टेप आउट देखील झाले. त्यासोबत जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न देखील होता. पण बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट इथे झालेला नाहीये. डॉट बॉल इथे येतो. बघा बबलू पाटील एक चांगले बॅटर आहेत आणि सध्याच्या घडीला चांगले फटके देखील त्यांचा बॅटमधनं पाहायला मिळतात. याआधी आपण स्विचिटचा फटका देखील पाकला. नेक्स्ट बॉल आता फुल लेंथ आहे. स्ट्रेट बॅटने समोरच्या दिशेने फटका काढले. लॉंग ऑनला फिल्डर पोहोचतात. बॉल फील्ड करतात. एक सिंगल रन रमाने ते कंप्लीट केली जाईल. धाव पळक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 18 वरती जाऊन पोहोचला. 18 ऑन द बोर्ड. अजून देखील जर आपण पाहिले तर कोणत्याही प्रकारे विकेट गमावलेली नाहीये ही महत्वाची गोष्ट. कारण 10 विकेट जर हातामध्ये आहेत तर सध्याच्याकडे दोन्ही बॅटरचं जे माइंडसेट आहे ते क्लिअर आहे की मोठे फटके आपण खेळू शकतो. 10 विकेट्स हातामध्ये आहेत. पण त्याच पलीकडे जर आपण फिल्डिंग साईडचा विचार केला तर विकेट कधी येईल आणि कोणाच्या माध्यमातून येईल हा प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर इथे दिले गेले गोलंदाज निखिलच्या माध्यमातून. पगली सफलता अराउंड द लेग बोल्ड. बॅटर राज पाटीलला जावं लागेल वापस आणि लागला हा पगला धक्का. पगला धक्का. राज पाटील इथे बाद झाले. न्यू मॅन इन ॲट नंबर 3 मानस धुमाल आणि रुपेश ठाकरे यांचं देखील आगमन आपले देखील हार्दिक स्वागत आहे. नाही रुपेश ठाकरे तर अपक्ष आहेत. सर्वांसोबत ते आहेत. न्यू मॅन इन ॲट नंबर 3
मानस धुमाल क्रमांक 3 वरती येतात बॅटिंग करण्यासाठी. पकला धक्का याआधी आपण पाहिला राऊंड दिले बोल्ड झाले राज पाटील लॉंग वे शफल फार जास्त शफल झाले आणि स्टम्प्स वरती अगदी निशाणा साधला निखिलने पकली सफलता इथे मिळाली. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. मानस धुमाल येत्या क्षणी लॉफ्ट केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सरळ जे साइड स्क्रीन आहे ना त्याच्यावरती हा चेंडू अडधळला. मोठा फटका षटकार. सारखी गोष्ट आहे की न्यू बॅटर आहे तुम्ही बाउन्सर टाकू शकता तुम्ही हार्ड लेंथ बॉल टाकू शकता पण न्यू बॅटरला जर तुम्ही फुल लेंथ त्याचा रडार मध्ये टाकाल तर असे फटके येणारच. आता तर पुल केला फ्रंट फुटवरनं. आता अगदी लॉंग ऑन आणि काऊ फेसचा मधोमध हा बॉल गेला होता तिथे बॉल फील्ड केला जातोय. रनआउटची शक्यता आहे की नाही पाकले जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी ते केली गेली. सॉफ्ट सिग्नल तर आउट आलाय बट पाकले जाईल की एक्झॅक्टली काय झालं बघा. जर 2 धावा जर कंप्लीट असतील तर स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळेल. 26 जर नसतील तर 25 असतील. चेक केलं जातं. आमचे थर्ड अंपायर निरंजन सावंत सर आमच्या सोबत आहेत. पाहिलं जातं की बॅटर सेफली क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही पोहोचलेत हा प्रश्न. आणि अंपायर सिग्नल OUT आउट. आणि बघा जर पाकलं गेलं तर धुमाल देखील विचार करत असतील की सध्या घडीला या अतिरिक्त रनची काही आवश्यकता होती का. कारण बघा टच अँड गो बॅट हवेमध्ये राखली दॅट्स वाय दुसरा धक्का इथे मानस धुमालच्या स्वरूपामध्ये लागतोय टीम धनेश 11 कुकसेला. कारण एकंदरीत काय असतं की एखादा बॅटर जेव्हा रनआउट होतो ना रनआउट असा भाग आहे की ज्याच्यामध्ये एखाद्या बॉलरचा काही लुकआउट नसतो ज्यामध्ये खऱ्या अर्थाने एखादा बॅटरची मिस्टेक असते. कारण मोस्ट ऑफ टाइम्स बघा हे डायरेक्ट हिट नव्हतं. डायरेक्ट हिट असतं आपण म्हटलो असतं की एक्स्ट्रा ऑर्डिनरी फिल्डिंग बट रनआउट झालेत आणि त्यामध्ये कुठे ना कुठे रनिंग बिटवीन द विकेट थोडी कमी पडली की हा कॉल चुकीचा होता. प्रश्न आता उभा झाला असेल. कारण आपण पाकलं की त्या क्षणी एक मोठा फटका मानस धुमालचा बॅट मधनं आला होता. तो देखील प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक होता. दॅट्स वाय मी म्हणेन की त्याला मैदानाच्या आतमध्ये थांबणं आवश्यक होतं. बट रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का. इनाट नंबर 4 न्यू मॅन इन अंकलेश क्रमांक 4 वरती येतात. बघा अजून देखील बबलू मैदानाच्या आतमध्ये आहेत. म्हणजे या टीमचा एक महत्वपूर्ण बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बहुतांश वेळेला पाहिलं की 4 ओव्हर मॅचेस जेव्हा असतात तेव्हा एक तुमचा बॅटर तुमचा एखादा बॅटर जरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी इनिंग खेळतो ना तरी सुद्धा तुमची टीम पहिल्या सत्रामध्ये एक चांगला टोटल उभी करू शकते. आणि सध्याच्या घडीला त्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी इनिंगची अपेक्षा बबलू पाटील कडून कुकसे टीम ठेवत आहे. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 2 षटकांच्या अखेरीस 25 धावा धक्के 2 लागलेत. अजून देखील 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये. प्रतीक येतात थर्ड ओव्हर मध्ये. बबलू आहेत समोर. पहिलाच बॉल खेचू मारायचं होतं आणि दरम्यान इथे आपण जर पाकलं तर पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा चेंडू होता. व्हाईट बॉल अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल आणि अतिरिक्त रन मदतीने स्कोर कार्ड आता 26 धावा धाव फलकावरती. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धाव फलकावरती. 2 षटकांमध्ये आतापर्यंत ज्याप्रमाणे बॅटिंग राहिली असं वाटतंय की या पहिल्या सत्रामध्ये मिनिमम 45 to 50 बनवल्या जाऊ शकतात. ओव्हर द विकेट. आता स्विचिटचा फटका आणि स्विचिट भरपूर चांगल्या पद्धतीने बबलू खेळतो. कलात्मक फटका हा बॉल देखील जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बबलू पाटील यांचा बॅट मध्ये आणखी एक क्लासिकल स्ट्रोक 4. चौकार इथे येतोय आणि मी म्हंटलच की जर याप्रमाणे बॅटिंग झाली तर मिनिमम 45 to 50 पर्यंत इथं खऱ्या अर्थाने टीम कुकसे पोहोचू शकते. आणि किनिक्स विकेटचा फटका बड यावेळेस डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. बॉल इथे फील्ड करतात तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल. बघा एकंदरीत कधी कधी
बॅटर काय करू शकतो, कोणते फटके खेळू शकतो, त्याचा पूर्व अनुमान लावून देखील आपल्याला बॉलिंग करावी लागते. आणि सध्याच्या घडीला बबलू पाटीलचे जर आपण फटके पाकले तर शुभेच्छिट हा त्याचा आवडता फटका. दॅट्स वाय कुठे ना कुठे त्या गोष्टीकडे आता बॉलरला देखील थोडं लक्ष देणं आवश्यक असेल. नेक्स्ट बॉल. आता हा फुल टॉस आहे बट प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक नाहीये. दॅट्स वाय डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर येतात, बॉल फील्ड करतात. एक सिंगल इथे मिळेल. धावफलक 32, 32 धावा धावफलकावरती. बा क्रिकेटचा खेळ खऱ्या अर्थाने सराव, प्रॅक्टिस या गोष्टीला तर महत्व आहे. बट आपण कोणाच्या अगेन्स्ट खेळतोय त्याचा अभ्यास करणं देखील महत्वाचं, की कोणाच्या अगेन्स्ट कोणत्या प्रकारे बॉलिंग करायला हवी. आणि सध्याच्या घडीला मी म्हणेन अभ्यासपूर्वक बॉलिंग आपण म्हणू शकत नाहीये, कारण आतापर्यंत स्पिचिटचे जितकेही फटके आलेत ते चांगलेच आलेत. आता लॉंगॉलला फुल्डर आहेत उपस्थित. स्टेप आउट झाले होते बबलू, बट मिळेल फक्त एक सिंगल. धावफलक या एका धावेच्या मतीने स्कोर कार्ड आता 33 धावा धावफलकावरती. 33 ऑन द बोर्ड. आणि चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये अजून देखील. येणारे दोन चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक. बबलू अजून देखील मैदानात सातमध्ये आहे. आता ऑन साइडला खेळायचं होतं बट बॅटची आतली काढा इथे लागली आहे. आणि दरम्यान जर आपण पाकले तर डॉट बॉल इथे येतो. आणि आतापर्यंत पाकले गेले तर हे षटक इकॉनॉमिकल असेच मी म्हणेन, कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण पाकलं तर 8 धावा आलेल्या आहेत. आणि हा शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकामधला हा शेवटचा बॉल. आणि आता हुक करायचं होतं. फाईन लेगला फील्ड आहेत उपस्थित आणि अखेरीस बॉल फील्ड झाला, येतोय डॉट. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या अखेरीस धाव फलक ठीक जाऊन पोहोचलाय. 33 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स टीम धनेश शिलबन कुकसे. आणि अजून देखील एका षटकाचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या 17 मध्ये. आणि यानंतर जो होणारा सामना आहे श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट टीम बजरंग भावाले बी. सो दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल की पहिलं सत्र जसे समाप्त होईल आपण टॉस साठी यायचं आहे. शेवटचं षटक इथे शिल्लक आहे पहिल्या सत्रामध्ये. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ जर आपण उचलून पाहिला तर आतापर्यंत ज्याप्रमाणे खेळ राखला, कारण बघा 33 धावा आहेत. आणि ज्याप्रमाणे मी उल्लेख देखील अगदी इनिंगच्या स्टार्टमध्येच केला होता की या क्रीडांगणावरती मे बी 40-45 फार चांगला टोटल मानला जातो. मॉर्निंग सेशन असो, आफ्टरनून सेशन असो, 40-45 आपण डिफेंड होताना बहुतांश वेळा क्रीडांगणावरती पाकलेले आहेत. दॅट्स वाय मी म्हणेन की आता देखील येत्या अंतिम षटकामध्ये जर 10 ते 15 जरी इथे बनवल्या गेल्या तरी सुद्धा एक भरपूर चांगला टोटल आहे या मॉर्निंग सेशन मध्ये. बट आता बबलू पाटीलची जर बॅट चालली तर त्यापेक्षा देखील जास्त बनवल्या जाऊ शकतात. अंतिम षटक आहे आणि बॉलर अमोल द्रमाणी ते तयार होतात या अंतिम षटकामध्ये. चला अतिरिक्त वेळ न घेता पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करा. शेवटचं षटक या पहिल्या 17 मधलं. त्यानंतर श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट बजरंग भावाले बी. पहिलाच बॉल दरम्यान चकित करणारी ही डिलिव्हरी होती, कारण डॉट बॉलने सुरुवात दरम्यान या अंतिम षटकाची इथे केली जात आहे. आणि अंतिम षटकामध्ये जर पाकले गेले तर विकेटपेक्षा जास्त महत्व डॉट बॉलचं आहे, कारण डेथ ओव्हरमध्ये बॉलरकडून याच अपेक्षा असतात की किती डॉट बॉल तो टाकू शकतो. आता हा फटका ऑन साइडला आहे. डीप मध्ये काऊ फेस मध्ये फील्ड आहेत उपस्थित. सिंगल साठी इथे नकारले बबलूने. डॉट बॉल आणखीन गेल. आणि अजून देखील जर पाकले गेले तर 4 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. बघा बबलू ओपनिंगला आला, अंतिम षटकापर्यंत देखील आहे. बट ज्याप्रमाणे त्याच्याकडून अपेक्षा आपण ठेवतो त्याप्रमाणे आतापर्यंत बॅटिंग राखली नाहीये. नो डाऊट ही इज अ ग्रेट बॅटर, बट सध्या सगळीला ज्याप्रमाणे टीमला अपेक्षा आहेत त्याप्रमाणे खेळ झाला नाहीये. पण अजून देखील 4 चेंडू आहेत. बबलूचा माइंड मध्ये देखील ही गोष्ट असेल की 4 पैकी 2 चेंडू देखील, किमान 2 चेंडू आपल्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचे. पुढचा बॉल फुल टॉस, लॉफ्टेड फटका हवेमध्ये. कनेक्शन किती चांगलं, इतकं चांगलं की बॉल जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉस बॉल वरती, फुल टोल षटकार.
होतं की 4 चेंडू आहेत. बबलूच्या माइंडमध्ये ही गोष्ट असेल की 4 पैकी किमान 2. पण आता सध्या सगळीला एक तर आला आणि आणखीन एक येणार नाहीये, कारण बॉल फक्त उंच गेला, लांब गेला नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये हा बॉल पडतो आणि तोपर्यंत जर आपण पाकलं तर इथे इन बिटवीन कंप्लीट केल्या जातील या रन्स. 2 आणि 2 धाब्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता 41-41 धाबा फलकावरती आणि चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. येणारे 2 चेंडू आणखी शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. नेक्स्ट बॉल आता तर हा फुल टॉस होता, बट बाटाने बॉलचा कॉन्टॅक्टच नाहीये. डॉट बॉल इथे येतोय आणि शेवटचा चेंडू असेल या पहिल्या सत्रामधला. त्यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट बजरंग भावाले बी टीम. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन आपल्याला विनंती असेल की आपण टॉस साठी त्वरित या. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला 41 बनलेले आहेत. आणखी किती ऍड केल्या जातील या स्कोर कार्ड मध्ये. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल ही फार मोठी मिस्टेक मी असंच मी म्हणेन, कारण सध्याच्या घडीला हा भीमर नो बॉल प्लस बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर 4+1 मिळतील या 5 धावा. फ्रीडचा बॉल लॉफ्टेड फटका फक्त उंच गेला, डिस्टन्स कमी आहे. फिल्डर पोहोचतात, बॉल फील्ड करतात, बट फ्रीडची डिलिव्हरी दॅट्स वाय कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. आता पाहावं लागेल, तिसरी साठी देखील परतलेत आणि बघता बघता आणि आता देखील बॉल प्ले मध्ये चौथी साठी देखील परतलेत आणि चौथीच्या प्रयत्नामध्ये बॅटर आउट, म्हणजे 3 धावा होतील कंप्लीट, म्हणजे पाकले गेलं तर या पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेरीस धाव फळक जाऊन पोहोचला. 49 बनवलं गेलं आणि एक्झॅक्टली जे मी लक्ष म्हटलं होतं की 45-50 49 बनवला गेला आणि 50 धावांचं लक्ष इथे सेट केलं टीम धनेशिलवन कुकसे टीमने अगेन्स्ट टीम जेडी स्पोर्ट्स उंबारडे संघाला आज जयदीपजी पाटील आणि नितेशदादा पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं गेलं. सेकंड इनिंगला सुरुवात होईल, 50 धावांचं लक्ष आहे आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल तसं आपण कॉम्बॉक्स मध्ये देखील करूया चेंजेस. आवाज आपण ऐकूया वॉइस ऑफ मानेरे राहुलजी भोईर सरांच्या शुभवाणीतून या मॅचचं दुसरं सत्र. धन्यवाद. हे आमचे पंडित दादा घोडे यांचं आगमन, त्यांचं देखील मनापूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच विशाल.
थँक्यू सो मच विशाल. गुड मॉर्निंग सगळ्यांचं एकदा पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. अप्रतिम आणि दर्शदार क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. नेविका क्रिकेट संघ सावत आयोजित भव्य दिव्य क्रिकेट टुर्नामेंट आणि आजचा निर्णायक दिवस आहे. पहिली मॅच आज जरूर असोसिएशनच्या अंतर्गत ज्या टीम आपण पहिल्या 2 दिवसामध्ये बघितल्या त्यांचा काही चांगला जरूर राहिला आणि आज लास्ट डे आणि पहिलीच मॅच धनेश स्पोर्ट्स सोक्सेच्या अगेन्स्ट मैदानाच्या आतमध्ये संघ उतरलाय खेळण्याकरिता. JD11 उंबरडेमध्ये ही महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि अंबाचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत आलेला आहे. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू घेऊन तयार राज पाटील. उगमसाठी पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न केला फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन मिड विकेटला चांगली फिल्डिंग. 10 विकेटनं पहिली सिंगल मेल. टार्गेट या मॅच मध्ये बघतो आपण 49 टार्गेट आहे. एक चांगलं टार्गेट सेट केलेलं आहे. 49 पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 2 विकेट गमावत बनवल्या होत्या. 50 टार्गेट आहे. एक चांगली सुरुवात करावी लागेल. खास करून पॉवर प्ले मध्ये चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. उमरडे टीमला सोनू बघतो आपण 2 सलामीवीर फलंदाज भूषण आणि उगम शेला. 2 चांगले खेळाडू 2 चांगले क्रिकेटर इन ऍक्शन आहेत. राजपूरचा बॉल घेऊन तयार. वेगवान चेंडू बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत येणं बाकी. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाचे धावसंख्या आता मात्र आपल्याला 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. एकूण धावा आहेत. स्कोरबोर्ड वरती 2 करायचे आहेत 25. षटक मार्गस्थ असताना पहिलं पॉवर प्लेचं 4 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिले षटक आपल्याला जरूर पॉवर प्लेचं पाहायला मिळतं. सुंदर असं क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज बापगाव आपण बघतोय. सुंदर ही विकेट आणि चांगली क्रिकेट टुर्नामेंट देखील. सुंदर अशा रॅलिंग्स आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या चारी बाजूने कोणाला प्रवेश नाहीये. पुन्हा बाकफुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. फटका जरूर चांगले केले. चेंडू भरपूर वेगाने झालं. शॉर्ट थर्ड मध्ये आउटफील्ड फास्ट आहे. फायनली चेंडू जाणार आहे थर्ड मॅनच्या दिशेने. रन्स देखील चांगल्या मिळतील. आला चौकार. पॉवर प्ले सुरू आणि पॉवर प्ले मध्ये जरूर रन्स येणं गरजेच्या. त्या अनुषंगानं जाणून मोजून फटका खेळ आहे. थोडेसा जरूर दूर होता बॉडी पासून चेंडू देखील. बघितलं थर्ड मॅन जो फिल्डर आहे तो इनफिल्ड मध्येच आहे. त्यालाच फक्त क्लिअर करत होतं तेच करत असताना पुन्हा तसाच काय प्रयत्न. यावेळेस बघतो आपण 2 फिल्डर आहेत. बबलू देखील तिकडे शॉर्ट थर्ड मॅन मध्येच आहे. 10 विकेट एक सिंगल मेल भूषणला. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या एकूण बघतो आपण 7 वर जाऊन पोहोचलेले. 7 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं मार्गस्थ असताना 50 टार्गेट या मॅच मध्ये. आजचा निर्णायक दिवस. बघूया कुठला संघ क्वालिफाय होतो आजच्या दिवसामध्ये. 8 तगड्या टीम या स्पर्धेच्या माध्यमातून आज खेळतील. इन ऍक्शन आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाड्याच्या अगेन्स्ट बजरंग क्रिकेट संघ बावाली बी पुढच्या मॅच मध्ये खेळते. दोन्ही कॅप्टन आपण लगेचच संपर्क साधायचा. चेंडू खाली राहिला. विकेट किपर देखील बीट झालेला आहे. चेंडू बघतो आपण वेगानं जरूर फेक केला. 22ची धाव येते. प्रत्येकी धाव देखील महत्वाची. इकडनं बघतो आपण धाव मिळेल. एक सिंगल एका धावेच्या मदतीनं संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे. स्कोरबोर्ड वरती 8 धाव आहेत धावा फलकावरती. पहिलं षटक पॉवर प्लेचं 50 टार्गेट या मॅच मध्ये. त्या अनुषंगानं खेळ करावा लागेल. क्रिकेट खेळावा लागेल. माइंडसेटनं जरूर इकडनं खेळ करून एक चांगली धावसंख्या पहिल्या षटकामध्ये येणं गरजेचं आहे. तर राज पाटीलने आतापर्यंत इम्प्रेस केलेलं आहे. विकेट टू विकेट बॉलिंग त्याच्या आपल्याला पाहायला मिळते. चांगला टप्पा आहे. चांगलं व्हेरिएशन आहे आणि त्याचा फायदा देखील होत असताना पॉवर प्ले सुरू असल्या कारणानं 2च फिल्डर तुम्हाला इनफिल्डच्या बाहेर पाहायला मिळतील. लॉंग ऑन मिड विकेटला फिल्डर आहेत. नेक्स्ट बॉल. शपथ झाले बॅटर जरूर. चेंडूना बॅटचा संपर्क अजिबात नाही. चांगला चेंडू आहे. राईस आणि ठन दोन्ही गोष्टी या विकेटवरती राजने सकाळी चर्चा केली माझ्याशी की या विकेट जरूर आपण जर चांगला इकडनं क्रिकेट खेळला तर विकेट टू विकेट बॉलिंग केली तर त्याचा बेनिफिट आपल्याला होऊ शकतं.
आणि तो सध्या तरी प्रयत्न करत असताना राज पाटील. नेक्स्ट बॉल. यावेळेचा फटका जरूर हवेत खेळले. डीप मध्ये कोणी फिल्डर नाहीये. तो वेगाने फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करेल. चेंडू त्याच्याहून वेगाने पोहोचलेला आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4 चौकार. थँक्यू डीजे. तो पहिल्या ओव्हरचा केस संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस एकूण धावा स्कोर बरोबर 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चला प्लीज थोडासा वेळ कमी घ्या. कोकसे संघाला विनंती असणार आहे की आपण जास्त एकत्र येऊ नका. लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून मॅच ऑन करा. आज निर्णायक दिवस आहे. शेवटचा दिवस असल्या कारणानं मोठ्या संख्येने आपल्याला पाहुणे देखील जरूर पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल. बागफुला जाऊन पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. थर्ड मॅनला फिल्डर आहे. डेरिक हिटचा प्रयत्न. डेरिक हिट एक्झिट कुठे केलेला आहे हा देखील मोठा प्रश्न. 10 विकेट एक सिंगल मिळेल. बबलू बॉलिंग मार्क वरती पाहतो आपण सेकंड ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल. सातत्याने प्रयत्न होतात बागफुला जाऊन खेळण्याचे. नेक्स्ट बॉल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा विकेट किपर बीट. चेंडू चाललाय शॉर्ट थर्ड मध्ये. 10 विकेटनं एक सिंगल मिळेल. लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आला. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड 14. 14 धावा. धावा बलकावरती आहेत. करायचे आहेत 50. उगम आक्रमण करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. लेंथ चांगली आहे. टप्पा चांगला आहे. विकेट टू विकेट सध्या पाहतोय आपण. बॉलिंग या किरणजी थळे यांचा देखील आगमन. यावेळेचा हा फटका हवेत जरूर खेळल्यात. मिसामिंग शॉट. वेगान तिकडे फिल्डर पोहोचलाय. धाव मात्र एक सिंगलच मिळणार आहे. त्याचं कारण बॉलिंग खूप चांगली होती. चांगला टप्पा आहे. चांगलं व्हेरिएशन आहे. बबलूकडे बघतो आपण. मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटचं. सातत्यानं त्याचा आपण खेळ पाहत असतो. मालकीचे किताब आतापर्यंत त्याच्या क्रिकेट करिअरमध्ये त्याने सगळ्यात जास्त जिंकलेला. आपण पीटीसी किंवा जरूर ओमसाई आमले लोणार या क्रिकेटचा विचार केला तर या विभागात हा संघ खेळत असतो. नेक्स्ट बॉल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. फटका तर चांगला आहे. सक्सेस शॉट. रन्स देखील चांगला मिळतील. धावा बघा किती येते आहेत. हा सिक्सर. थँक्यू डीजे. यस निर्णय मागे घेतलेला आहे आणि हा चौकार आहे. फायनल सांगत असताना आमचे ऑफिशियल अंपायर्स. तर देखील आपण चेक करूया एक्झिट काय झालेलं मैदानामध्ये. या 4 आहे. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न झाली पुढे. काय फटका खेळले होते भूषण. पुन्हा तसाच काय प्रयत्न. अपील पुन्हा पाहायला मिळाली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर. आता 10 विकेटनं एक सिंगल मिळेल. लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आला. एकूण बघतो आपण 2 ओव्हरचा केस संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस 50 धावसंख्येचा पाठला करत असताना उंबरडे टीमची धावसंख्या एकूण झालेली 20. अजून चेंडू शिल्लक बघतो आपण. येणारे 12 बॉल मध्ये विजयाकरिता करायच्या आहेत धावा 30.
आमचे सन्माननीय अनंताजी केणे यांचं देखील आगमन झालेले ओमसाई अमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सदस्य जे आहेत, एक चांगले खेळाडू देखील आहेत आणि त्यांचं आगमन आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. अनंताजी केणे बावाले गावचे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2 ओव्हरचा अजून एक बाकी येणारा 2 ओव्हरमध्ये 12 बॉलमध्ये 30 करायचे आहेत. चेसिंग आणि ड्रेसिंगचा नियम नक्कीच या स्पर्धेमध्ये आहे. कंपल्सरी तुम्हाला चेस करावी लागेल. चला रिया थोडा वेळ कमी घ्या. प्रेम बघा त्यांचा फिटनेस काय, मागचे जरूर मी त्यांना 5-6 वर्ष बघतोय. जरूर राज काय आहे हे समजेना. राज तर टीम आहे त्यांची आहेच, राज पाटील. मग आपण अक्षयचा जर फिटनेस बघितला तर मागचे 7 वर्ष बदल अजूनही त्यांचा झाला नाही. फक्त सेव्हिंग मध्ये थोडासा बदल त्यांनी केलेला आहे. बाकी ते तुम्हाला तसेच पाहायला मिळतील. होत असतं प्रत्येक खेळाडू वेगळा लुकआउट आहे. चेंडू बघितला जाऊ दिलाय. अंपायर सांगत असताना हा चेंडू खराब आणले गेलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धाव संख्या 1 न पुढे. स्कोरबोर्ड 21 धावा. एसकेचं सुंदर आणि दर्जेदार टेलिकास्ट आहे. आज देखील तुम्हाला इव्हिनिंगला सुंदर अशी आमची एकविराईची पालखी गेलेली उंबाडे गावामधून तुम्हाला जरूर इव्हिनिंगला ती पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळेल. बागफुला जाऊन कट केलेला पंच करत असताना फटका सुपर्ब आहे. चेंडू वेगाने चाललेला पॉइंट बाउंड्रीला क्लिअर करत असताना आचार. चेंडू आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचं. आज आपल्याकडे वेळ नाहीये. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न फ्लाय होते. स्कोर 25 धावा. अजूनही 25 करायचे आहेत. येणारा चेंडू बघतो आपण शिल्लक आहेत 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडू 25 धावा असं इक्वेशन या मॅच मध्ये आपण पाहता विजयाकरिता. आजचा निर्णायक दिवस, पहिला दिवस जे जेटुंद क्रिकेट संघ देवरुंगचा अप्रतिम खेळाला श्यामशेठ दलवी सातत्याने तो संघ स्पॉन्सरशिप पुरस्कृत करत असतात. त्याच्यानंतर कालचा दिवस आयोजकांचाच राहिला. किरण पाटील ऑल टीम, कंडूदादा आणि सगळे त्यांचे खेळाडू जबरदस्त खेळले. तो संघ क्वालिफाय झालेला आहे. म्हणजे 2 टीम पुढे आलेल्या आहेत पहिल्या 2 दिवसामध्ये. आज 3rd दिवस आहे, 3रा अँड लास्ट. चेंडू कधी हरवला, पुटला, भिजला तुम्हाला चेंडू आफ्टर लॉंग टाइम नवीनच यूज होईल. जुना चेंडू स्पर्धेमध्ये यूज होणार नाहीये. चला चेंडू देखील येतो. मॅच बॉल रिटर्न आलेला आहे. 25 झालेत. अजून या मॅच मध्ये 25 करायचे आहेत विजयाकरिता. 11 चेंडू शिल्लक आहेत. एकही विकेट गेली नाहीये. आपण पहिला देखील डाव बघितला. पहिल्या देखील डावामध्ये विकेट्स लवकर गेली नव्हती. चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि आता सध्या तरी ऑल इज वेल मैदानामध्ये संघ जेट 11 उंबारडे. राऊंड विकेट ना पुढचा बॉल. वेगवान चेंडू विकेट किपर देखील बीट करत चेंडू वेगाने चाललेला आहे. सिंगल झालेला कंप्लीट सेकंडचा कॉल. चेंडू उचलण्यासाठी बराचसा वेळ घेतला. खाली राहिला चेंडू. सबमरीन ज्याला आपण म्हणू शकतो. सुंदर होता टप्पा. आणि तुम्हाला व्हेरिएशन पाहायला मिळेल आतमधली करा बॅटची, अर्थातच इनसाइड एज. विकेट किपरला बीट करत लॉंग स्टॉपला गेला होता चेंडू. भूषण पूल करायचं होतं. पुन्हा मिसटायमिंग झालेलं आहे. डीप मध्ये तिकडे फिल्डर वेगानं पोहोचतील. 2 धावा तर जरूर मिळतील. 3rdचा कॉल असेल नसणारे. चांगले फिल्डिंग झालेले. धावीकडनं 3री नसेल, 2च मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोर 21 झालेला आहे. 29 धावा झालेल्या आहेत. 21 जुनी गरज हा मॅच मध्ये विजयाकरिता. पहिला सामना आपण बघतो एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहिजे. म्हणजे 2 चांगल्या टीम खेळत आहेत मैदानात. त्या अनुषंगाने एक चांगला सामना रंगेल्यामध्ये शंका अजिबात नाहीये. पूल करायचं होतं. पुन्हा एकदा मिसटायमिंग झालेलं आहे. बबलू तिकडे पोहोचलाय. काहीशा रन्स इकडनं अजून येतात मध्ये. सिंगल डबलने देखील पुढे चाललेला आहे उंबाडे संघाला. माहिती आहे की या मॅच मध्ये आपल्याला 50 चेस करायचे आहेत. त्या अनुषंगाने क्रिकेट खेळावं लागेल. त्या अनुषंगाने मैदानाच्या बॅटिंग करावी लागेल. पहिल्या विकेटसाठी पाहतो आपण 30 धावेचे बागेतरी 8 बॉल शिल्लक आहेत. 20 ची गरज आहे. एवढं इझी जाणार नाहीये. या 20 धावा बनवणं सकाळचा पहिला सामना आहे. थंडीचे दिवस आहे. थोडंसं आपण बघतो क्लायमेट जो आहे तो अजूनही थंडगार आपल्याला जरूर
पाहायला मिळतोय. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा चेंजेस झाले. ऑन साइड पाक केलेले, राऊंड विकेट. वेगवान चेंडू बाकफुला जाऊन थोडेसे मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, कट करायचा होता, स्वारकाटचा फटका खेळायचा होता, पॉइंटला बीट करत. इनफिल्ड शॉट मध्ये पॉइंटचा फिल्डर आहे, तशीच काय रणनीती असावी. आला बघतो आपण हा डॉट बॉल. प्रेशर असेल आता. 7 मध्ये 20 करायचे दुंबाडेला. पहिली स्मॅश आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेट ना. चेंडू बघितला जाऊ दिलाय. पार फायनली सांगतायत की हा चेंडू करावे व्हाईट बॉल. पुन्हा चेंडू टाकावा लागेल. 7 चेंडू शिल्लक आहे. 19 धावेची गरज. हा मॅच मध्ये पहिला सामना आपण बघतो रंगतदार पाहायला मिळतो. चांगली मॅच आहे. पहिल्या इनिंग मध्ये 49 केल्या होत्या कुकसेना. षटका दिल. पुढील चेंडू घेऊन तयार. चांगला चेंडू खोदून काढलाय. गोपनी सारखी बाट जरूर फिरवली होती उगमनं. करा फिल्डिंग आणि या रन्स महत्वपूर्ण आहेत. चुका होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण चेंडू 2 पायांच्या मधून फरार झालेला आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा 4. चला प्लीज थोडा वेळ कमी घ्या, आपल्याकडे वेळ नाहीये. विनंती आपल्याला की आपण लवकरात लवकर फिल्डिंग सेट करायचे. अधिकचा वेळ घेऊ नका. लवकरात लवकर आपण फिल्डिंग सेट करा. 6 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावेची गरज. हा मॅच मध्ये मॅच ऑन आहे आपण असं म्हणू शकतो. मॅच मध्ये पुन्हा कमबॅक झालेला आहे. आलेला चौकार जो जरूर नशिबाचा म्हणू शकतो आपण. क्रिकेटमध्ये लक फॅक्टर व्हेरी इम्पॉर्टंट. नशीब असणं खूप गरजेचं असतं. चला कुकसे संघाला विनंती असेल की आपण लगेचच बबल फिल्डिंग सेट करून मॅच ऑन करायचे. अखिलेश आहेत बॉलिंग मार्क वरती. अंकलेश आहेत. अंकलेश वरती मोठी जिम्मेदारी या मॅचचा आता जरूर सगळ्या जिम्मेदारी त्याच्या हातामध्येच असणार आहेत. त्यानं जर चांगली बॉलिंग केली तर मॅच इकडनं बनू शकेल. एखादा मोठा फटका पहिलाच 1 ते 2 बॉलवरती आला तर या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक होऊ शकेल. जेडी11 उंबाडे टीमचा मॅच तर बॅलन्स आहे. धनी सोक्षच्या अगेन्स्ट पहिला सामना महत्वपूर्ण. दोघही सलामीवीर फलंदाज जबरदस्त खेळलेले आहेत. 35 बागेदारी आहे पहिला विकेट करिता. 6 मध्ये 15 करायचे. पहिला घेऊन तयार बॉल. ऑन साइडला फटका टर्न जरूर केला. डीप मध्ये फिल्डर आहे. त्यांचा जजमेंट जरूर होता चांगला. त्यांना बीट करत चेंडू चाललेला आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला सिक्सर. होतं टायमिंग. का प्रतिम बॅटिंग आतापर्यंत केलेले भूषण. सर आमचे रजनीकांतजी पाटील यांचं आगमन झालेले सावध गावचे त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सिक्सरनं जरूर समीकरण आता सोपं झालेलं आहे. 5 मध्ये 9 करायचे आहेत. महत्वपूर्ण फटका पाहायला मिळाला भूषणच्या बॅटमधून. 27 धाव आहेत इंडिव्हिज्युअल. भूषण जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. मॅचची जिम्मेदारी जबाबदारी घेऊन ना तो खेळतोय. 12 बॉल मध्ये क्लासिकल त्याची बॅटिंग. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. खराब लाईन. मेलीकडनं एक एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धाव संख्या 1 न पुढे. इक्वेशन पुन्हा आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. 8च्या जुनी गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत. 5 रन्स करायचे आहेत. 8. पहिलीच मॅच चांगली पाहायला मिळते आपल्याला. चांगलं क्रिकेट आपण एन्जॉय करतो पहिल्याच मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल. आकुटा पाचा बाकफुला जाऊन पंच केलेला आहे. फटका चांगला आहे. फिल्डर दूर आहे. चेस मोठी आहे. चेंडू वेगाने चाललेला. पुन्हा एकदा स्लीपर कव्हरला बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. भूषणच्या बॅटमधून अजून एक 4.
जबरदस्त बॅटिंग 46 जावेची भागीदारी आहे याच्यामध्ये भरी योगदान आहे मॅच विनिंग इनिंग आहे 4 मध्ये 4ची अजूनही गरज मॅच जरूर क्लोज पाहायला मिळते आपल्याला पहिला सामना यावेळेचा फटका चांगला आहे डीप मध्ये फिल्डर उपस्थित नाहीयेत विजयाचा फटका नो बॉल देखील अंपायर कॉल आहे आणि हा सामना पाहतो आपण सहजरित्या जिंकलेल्या मैदानाच्या आतमध्ये अभिनंदन टीम जेडी स्पोर्ट्स उंबरडे आणि हार्ड लक धनेश खोकसे या मॅच मध्ये मॅच अर्धा तास असणार आहे भूषण ज्यांना प्रथम बॅटिंग केली जबरदस्त क्रिकेट खेळला काय इनिंग होती त्याच कारण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पस्तीस धावांची जबरदस्त इनिंग खेळलेले भूषण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळू या प्लीज